हॅलो गाईज, मी आज तुम्हाला सुखी भेळ कशी करायची ते शिकवणार आहे. तर सुखी भेळ करण्यासाठी मी इथं भडंग घेतलेलं आहे आणि अर्धा कांदा घेतलेला आहे. अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. हा कांदा आहे आणि हा टोमॅटो आहे. ठीक आहे, धुवून घ्या स्वच्छ. आणि थोडी कोथिंबीर आहे आणि 1/4 लिंबू घेतलेला आहे आणि थोडे स्प्राउट्स घेतलेले आहेत. तर कांदा आणि टोमॅटो मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे बारीक. तर आता भेळ करण्यासाठी सर्वप्रथम भडंग घालायचं आहे, चिरमुऱ्याचं भडंग. आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो, थोडी कोथिंबीर, थोडं स्प्राउट्स म्हणजे मोड आलेले मटकी घेतलेले आहेत आणि थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. तर बघा, मी सगळं मिक्स करून दाखवते तुम्हाला. हे बघा, सगळं मिक्स केलेलं आहे आणि थोडा लिंबू टाकलेला आहे, त्यामध्ये लिंबू पिळलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं. तर ही बघा, भेळ तयार झालेली आहे. या भेळला सुखी भेळ म्हणतात. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.